केले आहे, मनाचा मोठापणा केला आणि खरं तर एक चांगला खेळ विवेक सेलारने देखील केला आणि त्याला खरं तर हा पण प्लेअर होता मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. मॅचकडे वळतोय. दोन संघ आमने सामने असणार आहेत आणि बॅटिंगसाठी दोन फलंदाज सुशांत आणि विकास बॅटिंगसाठी गेलेले आहेत. विकास आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत बॅटिंगसाठी सुशांत गेलेला आहे. खूप चांगला आपण खेळ पाहिला दोन संघाच्या दरम्यान, सालोशी आणि नेपाली टीम, आणि हा मॅच जिंकला खरं तर सालोशी टीमनं. नेक्स्ट मॅच टीम वारसुळदेव आणि त्याचबरोबर टीम सालोशी असणार आहे. नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या भेटीला, परंतु हा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. मॅचला होती सुरुवात. रामेकर आणि लाखवाडी 11 टीम्स, विकास आणि त्याचबरोबर त्याच्या समेत बॅटिंगसाठी फलंदाज सुशांत देखील दाखल झाला आणि पहिला बॉल इथे बाला तयार होतोय. पहिलाच बॉल, बालाचा वेग फन्नाड होता, प्रचंड वेग होता बालाचा आणि पहिला बॉल आहे डॉट बॉल. डॉट बॉलनी सुरुवात केली परंतु एक सिंगल येते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय, गोष्टांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल येते. या बॉलवरती वेग प्रचंड होता, टप्प्यावरती नियंत्रण होतं. बाला एक वेगवान गोलंदाज, सॉरी हाय व्होल्टेज डामाचा मुकाबला तुमच्या समोर असणाऱ्या लाखोडी टीम. विकास कशा पद्धतीने बॅटिंग हा स्पिनला पेस करेल. हा बॉल व्हाईट बॉलचा कॉल आलाय, वन बाउन्सचा देखील पंचांनी कॉल दिलाय. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये, परंतु हा बॉल एक्स्ट्रा रन्स इथे ऍड करतोय व्हाईट बॉलच्या माध्यमातून. 2 धाबा अशा, एक सिंगल आणि 2 धाबा सध्या धाव फलकावरती. वेग चांगला आहे परंतु वेगावरती स्वार्थ असताना तुमचा टप्पा यावेळेला जबरदस्त फेकून दिलाय, स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या भागाच्या बाहेर. बॅक 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 इट इज अ 6 एक्सपॅंड मॅक्सिमम सिक्सर. विकासच्या बॅट मध्ये आलाय हा उत्तुंग मोठा फटका. हाफ ट्रॅकर, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, हवाई मेल हवाई सफर. चांगला स्ट्रोक खरं तर विकासच्या बॅट मधनं आलेला आहे. टोटल झालं त्या 2 बॉलच्या पाठीमागे 8 धाबा. सुरुवात चांगली करून दिली खरं तर विकासने या डाबाला लाखवाडी 11 टीम साठी. टोटल झालं ते एकूण 8 धाबा. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त मॅच. पाळा तयार. आणखीन किती वेगावरती स्वतः असताना पंचांचा इशारा. ऑस्टम गार्डनच्या बाहेर बॉल चाललाय. पिचिंग होत असताना एक अतिरिक्त धाव. दडपण थोडासा, दबावाच्या छायाखाली गोलंदाज बाळा पहिलं षटक मार्गस्थ आहे. फ्रंटपटला गोलंदाज बाला. सध्या वेग खूप चांगला आहे परंतु टप्प्यावरती तितकंसं नियंत्रण नाहीये, टप्प्यावरती फोकस नाहीये. थोडासा बॉल जात असताना व्हाईट बॉलचा कॉल. आणखीन एक जबरदस्त, परंतु हाही देखील बॉल वाईट आहे. 2 बॉल बॅक टू बॅक वाईट टाकलेत. विकास टीमचा लीडर आहे. षटकार जसा आला तसा खर तर लेंथ बिघडली गेली गोलंदाज बाळा याची आणि 2 बॅक टू बॅक वाईट टाकलेत. टोटल आतापर्यंत धावा झाल्यात त्या 10 धावा. 2 बॉलच्या पाठीमागे 10 एक्स्ट्रा रन्स. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 3, फक्त 2 बॉल झालेत. बाळाला खरं तर सूर गवसत नाहीये, सूर गवसला देखील नाहीये कारण बॅटिंग प्रति. यावेळी स्लो फुलटा बॉल दिशा दिली आहे. डुस्करला एक बॉल जाईल इथे बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउंस, बॉल सीमा पार. आणखीन किती विकासच्या बॅट मध्ये चौकार. लाजवाब बॅटिंग. काय आक्रमण केलं जात आहे विकासच्या माध्यमातून. थांबायचं नाव घेत नाहीये. विकास नावाची गाडी आता सुसाट चालली आहे. टोटल झालं ते आतापर्यंत 14 धाबा. चांगली बॅटिंग, सुरुवात चांगली करून दिली विकासने. आणखीन किती वेगावर खरं तर स्वार झालाय. हा बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिलाय. अंकल बदलला गेला गोलंदाजाने आणि आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलचे होते सांगता डॉट बॉल टाकावे लागतील परंतु विकास ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, बॅटचा स्पीड खूप महत्वाचा असतो खास करून डबल बॉल क्रिकेट मध्ये आणि तो स्पीड विकासकडे आहे. आणखीन एक बॅटचा स्पीड वाढवलाय, वेग वाढवलाय. हाताला ब्रश करून बॉल निघून जातोय मामा ठाकुर. अरंबी गई और सबना भी भाग गई, यानी कि कैच भी छूटा और 6 रन भी गए. लाजवाब यार स्ट्रोक. पुढे होता खरं तर क्षेत्ररक्षक लॉंगऑन मध्ये आणि कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल खरं तर ब्रश होऊन चाललाय आणि तिथे आल्या त्या धाबा 6.
जबरदस्त अफलातून बॅटिंग ओसांडू धाबा येत आहे सर त्याच्यामध्ये फटके आणखीन घेते बॉल हवेवरती स्वाद असताना पंचांचा इशारा येणं बाकी नो बॉलचा कॉल आणखीन किती अतिरिक्त धाव टाळ्यांचा कडकड आवाज होतोय खरं तर लाखवाडी 11 टीमच्या डगआउट मधून कुठे होते यार खेळाडू काय जबरदस्त खेळ करतात लाखवाड टीम टोटल झालं ते आतापर्यंत एकत्र टीमच्या 21 लॉस ऑफ 0 21 धावा सध्या धाव फलकावरती आहेत 21 धावा जबरदस्त बॅटिंग दुसऱ्या एंडला पाहिलं तर सुशांत आहे एकही बॉल त्यांनी पेस केला नाहीये परंतु लाजवाब बॅटिंग विकासची 21 रन सध्या बोर्डवरती सजले आहेत पहिलं षटक सध्या आपण पाहत आहोत बाला यांचं ओसांडू धावा खेळत एक्स्ट्रा रन आतापर्यंत 4 रामेगड टीमनं खरं तर टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय परंतु बॅटिंग अप्रतिम झाली आहे खास करून विकास चांगली यार फ्रंट फुटला आणखीन किती विकेट करण्याचा प्रयत्न केलाय पाठच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला एक सिंगल येते स्वतः यष्टीरक्षक धावत असताना सिंगल येते या बॉल वरती आणि एक सिंगलच्या माहितीनं टोटल झालं ते आतापर्यंत एकूण प्रथम बॅटिंग करत असताना टीम लाखवाडी 11 संघ पोहोचलाय तो एकूण 22 धावा लाजवाब किल केलाय खास करून विकासने अद्याप सुशांतला कोणते स्ट्राईक नाहीये ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते एकूण 22 धावा सुरुवात अप्रतिम करून दिली आहे सुरुवात कोणत्या टीमची चांगली आपण 2 षटकार पाहिले एक चौकार दोन गोलंदाज रामेगड टीम कडनं आलाय सचिन कदम बॉलिंग ट्रॅक वरती टोटल 22 नेक्स्ट मॅच एक हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे टीम वारसुळदेव आणि सालोशे 2 संघ आमने सामने असणार आहेत फर्स्ट सेमी फायनल जो संघ जिंकणार आहे तो संघ ट्रॉफीचा एक हकदार बनणार आहे परंतु जो संघ पराभूत होणार आहे त्याचा खरं तर या स्पर्धेमधून बाहेर जाण्याचा रास्ता मोकळा होणार आहे 22 धावा धाव फलकावरती सजल्या गेल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज सचिन कदम बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या एंडला पाहिलं तर बॅटर सुशांत आणखी दुसऱ्या एकाच एंडला नो स्ट्राईक एंडला आहे तो स्ट्राईक मिळेल नाही त्याला परंतु सचिन कदम कशा पद्धतीनं बॉलिंग करणार आहे यावेळेस फुटवरचा वापर केला होता परंतु हा बॉल चाललाय लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव येते आणि एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्या सरसावली जाते 23 धावा 9 लॉस मध्ये लाजवाब आधीच खरं तर धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा 4 या देखील ओव्हरची सुरुवात झाली व्हाईटने एक्स्ट्रा रसने गोलंदाज सचिन चाबल्या जबरदस्त फटका सी कॉर्नरच्या गॅप आहे मोठा नाही होणार धावांचा तोटा बॉल निघून जातोय तो सी मार रेषा पार आणखीन घेतोय विकासच्या बॅट मधला चौकार हा खेळाडू यार होता कुठे काय बॅटिंग करतो यार लाजवाब ऑन स्ट्राईक त्याचा फेवरेट झोन आहे आणि या झोन मध्ये आतापर्यंत चांगली स्ट्रॉंग बॅटिंग त्याची या मॅच मध्ये झाली आहे पुढे झाले त्या 27 धावा अप्रतिम दर्जाचा खेळ सध्या केलाय 7 बॉलच्या पाठीमागे 27 धावा तब्बल बनवल्यात लाखवाडी 11 टीमनं खास करून विकासचं योगदान महत्वपूर्ण राहिले आतापर्यंत पहिल्या इनिंग्स मध्ये रामेगड टीम म्हटलं तर रोहित कदम यांच्याकडे पाहिलं जातं पदर पुन्हा एकदा तयार फ्रॉम द विकेटने चांगली बॅटिंग विकास थांबायचं नाव घेत नाही यार हळूवार आपण पाहिलं तर रिमझिम पावसाचे सहर देखील आली आहे आणि या सहरीमध्ये भरली बॅटिंग गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस ओ माय गॉड पडलाय उठलाय हा बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झालाय आतमध्ये आलाय आणि शरीराचा भेद घेत असताना डॉट बॉलचे होते सांगता डॉट बॉल खरं तर धावांना रोख लावला जाईल डॉट बॉल नाही विकास ड्रायव्हिंग सीट वरती आहे चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना टोटल झाले आतापर्यंत 27 धावा 27 धावा झाल्यात कोणता वेळ घ्यायचा नाहीये प्लीज बॅटर चांगला बॉल आपण मागचा बॉल आपण पाहिला तर ज्या पद्धतीने बॉल टाकलाय गतीमध्ये परिवर्तन स्लोवर केला आणि सरळ शरीराचा भेद घेतला
माहिती आहे विकास फास्ट जेव्हा फास्ट बॉलिंग असेल जेव्हा फास्ट तुम्ही चेंडू टाकता वेग टाकता तेव्हा चांगली बॅटिंग करतोय परंतु यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचं काम केलंय. आता पावसाचं देखील आगमन झालंय. आता या पावसामध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग करणार आहे विकास पावसामध्ये कशा पद्धतीनं बॉलिंग करणार आहे. बॉल थोडासा स्किट होतो परंतु आधी आपण पाहिलं तर कोरडी खेळपट्टी होती तिचा अंदाज चांगला घेतला होता. यावेळेस पुढे येऊन सरसाव केलाय. हा मेजवानी कॅच असणार आहे पडलाय आणि विशाल कदम होते तिथे आणि तिथून मात्र 2 धाबा येते. कॅच घ्यायची खरं तर सुवर्ण संधी निर्माण झाली होती. बराच वेळ बॉल हवेमध्ये स्टँड राहिला होता चाला होता परंतु गोलंदाजाचा पाय घसरला आणि विशाल पाहतच राहिले परंतु बॉल पडल्यामध्ये तिथून मात्र 2 धाबा आल्यात. 2 धाब्याची मदत 2 धाब्याचं योगदान जबरदस्त बॅटिंग होते. या खेळाडू कधी यार पाहिलं नाहीये पण जेव्हा पाहिलंय आता आज पाहिलंय दमदार खेळ त्यांनी या मॅच मध्ये केलाय. ओहो हलवार टाकलाय परंतु आणखीन एक बॉल व्हाईट बॉलचा कॉल अतिरिक्त रन्स एक रनने टॉप वाला किती आणखीन किती धाव ऍड करतोय 30 धावा सध्या बोर्ड वरती. आणखीन किती बॉल चांगला बॉल टाकलाय बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा लाईन बेल बदलला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची होते सांगता चांगला बॉल डॉट बॉलची झाली याची सांगता. आणखीन घेते काय जबरदस्त यार ओळखले खरं तर डॉपेस ओळखला गेलाय गोलंदाज यांनी आणि विकासला खरं तर लगातार बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकलेत. 2 बॉल लगातार आपण डॉट पाहिलेत आणि काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॉलिंग यार कमबॅक केलंय विकेट आले नाहीये परंतु कमबॅक केलंय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल डॉट टाकण्यामध्ये सक्षम राहिलाय गोलंदाज. हा बॉल फुल टॉस आहे. हा बॉल बीमरचा नो दिला पंचांनी. आता एक ऍडव्हान्टेज बॅटरला मिळालाय. हे तिकीट मिळालंय आणि हे तिकीट सस्त्यामधलं आहे. मागील आपण पाहिलं तर बॅटर मागच्या मॅच मध्ये सागर सुतार होता. बॉलर तयार गतीमध्ये परिवर्तन वाह फिंगर रोल फिरवले गेलेत आणि बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न झालाय आलाय तो इथे डॉट चांगला बॉल टाकलाय खरं तर गोलंदाजाने. ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत लॉस मध्ये 31 रन. एका षटकाचा खेळ बॅलन्स 31 धाबा सध्या धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी यार मी म्हणेन ज्या पद्धतीने चौकाराला होता वाईट टाकला पहिला बॉल दुसरा बॉल ते चौकाराला त्याच्यानंतर 2 धाबा काही बॉल खराब देखील टाकलेत परंतु कमबॅक केलं आणि या ओव्हर मध्ये रन्स आल्यात. 9 धाव फक्त धावा दिल्यात. रोहित कदम बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल रोहितचा भिरकवण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॉल तिथेच थांबलाय आणि तिथून मात्र एक सिंगल येते या बॉलच्या पाठीमागे. फुल टॉस मेजवानी होता. कोणत्याही दिशेने तुम्ही हा फटका खेळू शकला असता परंतु या बॉल वरती फक्त एक सिंगल येते मेजवानी बॉल वरती आणि सध्या जो चर्चेमध्ये आहे सध्या इनिंग्स मध्ये विकास ऑल स्ट्राईक सध्या बेस्ट टू बेस्ट रोहित कदम बॉलर तयार. चांगला फटका विकासच्या बॅट मध्ये फटका जर निघाला व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त यार कॅच पहिल्या अट्ट्यामध्ये करता हा कॅच सुटला होता दुसऱ्या अट्ट्यामध्ये या कॅचला कंप्लीट केलंय गणेश कदमने आणि विकास जो गणागाती प्रहार करत होता त्याला पाठवलंय डगआउट मध्ये. लाजवाब यार लाजवाब. हा जर कॅमेरामॅनने जर हा कॅच केला असेल तर नक्कीच हा स्टेटस खरं तर गणेशचा राहील प्रत्येकाच्या मोबाईल वरती. जबरदस्त यार कॅच घेतली गणेशने पहिल्या अट्ट्यामध्ये कॅच ड्रॉप त्याच्यानंतर अगदी सूट टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तो कॅच खरं तर कंप्लीट केलाय गणेश कदमने. विकास पास झालाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय बॅटर ज्ञानेश्वर बॅटिंग साठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी खरं तर 12व्या शतकामध्ये मराठी भाषेला संजीवनी दिली होती परंतु तेच नाव खरं तर नावारूपाला ज्ञानेश्वर मैदानामध्ये दाखल होतोय. टोटल झाल्या त्या 32 धावा झाल्यात
4 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. रोहित कदम जो नेहमी ठेवतो आपल्यामध्ये दम, त्याचं नाव रोहित कदम. समोर ज्ञानेश्वर, एका बाजूला सुशांत असणार आहे. बॉलर तयार, आले पावली ऑन साइडला फटका खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात. आणखी एक तो चल में आया. अगदी सस्त्यामध्ये जात असताना बॅटर ज्ञानेश्वर देखील परत दिशेला. पहिले 2 षटक राहिले होते टीम लाखवड 11 टीमच्या संघाच्या नावावरती, परंतु हे निर्णायक षटक रोहित कदम आपला दम दाखवतोय आणि बॅक टू बॅक 2 विकेट कोसळल्यात. टोटल झालं ते आतापर्यंत 32 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सूरज बॅटिंग साठी. स्ट्राइक एंडला सुशांत आहे आणि काही बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे, परंतु काय यार कमबॅक केलंय. आघाडीच्या जोडीला खरं तर एक फलंदाज अजून आतमध्ये आहे. सूरज बॅटिंग साठी आले तर रोहित कदम पुन्हा एकदा. रोहित कदम पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. नो मॅच लॉन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. चांगली बॉलिंग आतापर्यंत, चांगली बॉलिंग करत टाकत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. मिड ऑफ मधून धाव जाण्याचा प्रयत्न केला तर नो मॅच लँड. 2 धावा सध्या सहज पूर्ण केल्या. 2 धाब्याची मदत, 2 धाब्याचं योगदान आणि टोटल झाले आतापर्यंत एकूण 34 धावा. लाजवाब यार कमबॅक केलंय. आणखीन एक मोठा फटका, पायांचा चांगला वापर केला आणि बॉल निघून जातोय. ते सीमा रेषा पार. अली गुंगी वाजवली पंगी 5 षटकार. वाडा स्ट्रोक बघा. इकडे तिकडे षटकार मारला आणि इकडे आवाज द्यायची सुरुवात झाली. हा बेकार काम आहे, परंतु चांगली बॅटिंग. आता धावसंख्येला आकार आलाय. 6 धाब्याने टोटल झाला ते 39 धावा. सुस्थितीमध्ये असणार आहे आता टीम लाखवड 11. चांगली बॅटिंग. सुशांत आता आपले रंग उद्याला सुरुवात करतोय. रोहित कदम आणखी किती मोठा फटका बिगित करण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये राहिला. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल दिलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक घसरलाय, पडलाय, पुन्हा एकदा पडलाय. हेच तर खरं पावसाळी क्रिकेट आहे. हेच पावसाळी क्रिकेट मध्ये तुम्हाला रमती गमती पाहायला मिळतात. पहिला एक खेळाडू एक शॉर्ट रन आहे. पहिला एक कोसळला, त्याच्यानंतर दुसरा बॅकअप साठी आला होता, तोही देखील कोसळला. परंतु तिथून उठला, तिथून बॉल टाकला गेला आणि तिथून फलंदाज बाद झाला. या बॉल वरती आल्यात त्या एकूण 2 धावा आणि टोटल झाल्यात त्या 43 धाव्यांचं लक्ष असणार आहे. टॉस जिंकलाय टीम सालोशे टीम आणि चला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. 2 वेळा चालू खर तर पराभव झाले होते, बॅटिंग आले होते. लक्ष असणार आहे ते एकूण 43 धाब्यांचं. 43 धावा जमा करायच्या आहेत टीम रामेगर संघाला. चला आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची. नेक्स्ट मॅच जबरदस्त होणार आहे, परंतु पावसाच्या रिमझिम सर या सरी सध्या आपण कोसळताना पाहत आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, डावाची सुरुवात केली असा विकास बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. करायचे आहेत विकास पहिल्या षटक हाताळण्यासाठी. समोर आमेगर टीमचा एक आयकॉनिक खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे, रोहित कदम, आणि त्याच्या समवेत ऋतिक कदम दाखल झालाय. 43 धावेची चेपाड कशा पद्धतीने करणार आहेत, कारण का ऋतिक कदम म्हटलं तर हार्ड हिटर फलंदाज नेहमीच जेव्हा बॅटिंग करतो असं वाटतं की बर्फाचा खडा याच्या डोक्यावरती ठेवलाय. ती शांतता, तो संयम, आणि संयमामध्ये दाखवतो असताना तो धाडस. पहिला बॉल विकास, पहिल्याच बॉल वरती क्लासिकल स्ट्रोक इथे आपल्या अंदाजने बाहेर काढलाय आणि बॉल चालते सीमा रेषा पार, लंघन बाउंड्रीच्या पलीकडे 7 धावेसाठी. सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग वाव. षटकार पहिल्याच बॉल वरती यार दिमागदार स्वागत केले. क्लासिकल स्ट्रोक, टिपिकल स्ट्रोक करत रोहित कदमच्या बॅट मधून आलाय. रोहित कदम सेन्स आणि मेन्स खरं तर या खेळाडूकडे आहे आणि पहिल्याच बॉल वरती करते एक दिमागदार स्वागत केलंय गोलंदाज विकासचं. ही सुरुवात खरं तर दुसऱ्या बॉल वरती विकासने केली होती, परंतु पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाचा समाचार, आपल्या नावाची छाप सोडत असताना बॅटर रोहित कदम आणखीन येते बॅकफुटला जात असताना खरं तर कट केला. या बॉलला एक सिंगल येते, सेकंडचा कॉल नाहीये. दुसऱ्या बॉल वरती सिंगल. टोटल झाले त्या 7 सभा करायचे, त्या 43 टोटल. ऋतिक कदम कमी वयाचा असलेला खेळाडू चाबलेचा प्रकट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा रन्स इथे ऍड करतोय. जे पहिल्या इनिंग्स मध्ये 2 बॉल मध्ये झाले होते, एकूण 1 बॉलचा देखील कॉल दिलाय. 1 बॉल प्रति ओव्हर. हा बॉल तुम्ही टाकलाय, हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. या देखील बॉल पुन्हा एकदा कट केला. स्क्वेअर कटचा फटका, बॉल चालला पाठीमागे शॉर्ट बँकडे डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जात असताना एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या मैत्रीने टोटल जाते एकूण 9 धावा. सुरुवात षटकाराने केली आहे, त्याच्यानंतर सिंगल, वाईट आणि एक सिंगल अशा एकंदरीत टीमचे 9 धावा जमा झाल्यात. मोठं लक्ष आहे मी म्हणेन विकासचा ओव्हर हा देखील महत्वपूर्ण राहील. तर विकास कदम छोटंसं रनअप वेग चांगला आहे. ओ माय गॉड, नो लुक शॉट, बॉल चालते सीमा रेषा पार. हेवन क्वालिटीचा हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट पॅगेट 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 ठोकलाय. मोठा षटकार, नो लुक फाईल देखील नाहीये. काय यार फटका, पायावरती बॉल टाकला होता, त्याला अगदी सहज केलं ऋतिक कदमने. त्याचा स्टँड खूप चांगला, त्याचा स्टँड आहे. आणखीन एक किती एस्टा कव्हर डोक्याच्या वरनं बॉल उडवलाय, क्षेत्र जात आहेत, पळत आहेत. सेकंड बाउन्स इथे फील्ड केला जातोय टिप मधून. तोपर्यंत तिसरी धाव देखील घेतली आहे. वा यारची किरण, चोटी धाव इथे कम्प्लीट केली आहे. पाहिलं क्षेत्ररक्षक आले होते बॉल वरती, कुठे टाकायचा, थ्रो मध्ये थोडासा आळसपणा, त्याच्यानंतर 3 धावा इथे कम्प्लीट केला. 3 धावाचे मैत्री टोटल झाले त्या बघता बघता एकूण 18 धावा. जबरदस्त चाबूक लाजवाब बॅटिंग, धावायचं नाव घेत नाहीये. टोटल झाले ते एकूण 18 धावा. दाखल कमरती विकास पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आणखी किती जलद गतीने कदाचित या बॉलला आणि बॅटचा संपर्क असावा, परंतु हा बॉल चालला इथे डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल येते, बघता बघता ओव्हरची होते समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत तब्बल लॉस मध्ये 19 धावा, त्याच्यामध्ये षटकार ते एकूण 2. वॉट बॅटिंग क्लास केलाय. दोन्ही फलंदाज सध्या तंत्रसिद्ध बॅटिंग, दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार टोकलाय आणि त्याच अंदाजाने, त्याच अनुशंकाने सध्या बॅटिंग करतायत. बॉल असणार आहेत बाकी 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ते 24 रनचे. 43 करायचे. बारा बॉल 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज आलाय ज्ञानेश्वर गोलंदाज इथे मैदानामध्ये दाखल झालाय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला खरं संजीवनी दिली होती. हा गोलंदाज आपल्या टीमला संजीवनी देणार का? हा गोलंदाज आपल्या टीमसाठी विकेट घेणार का?
हा गोलंदाज आपल्या टीम साठी कमी दाबात येऊ शकेल का? मॅच ऑन आहे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन. ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती समोर बॅटर असणार आहे ऋतिक कदम. जबरदस्त बॉल, जबरदस्त वेग चांगला आहे, वेग चांगला आहे, वेग चांगला आहे आणि वेगावरती स्वार असताना पहिला बॉल ज्ञानेश्वर चालला तो डॉट बॉल. डॉट बॉल टाकावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. खरं प्रत्येक गोलंदाजाला डॉट बॉलने या मॅच मध्ये प्रेशर वाढला जाईल. डॉट बॉलने मॅच मध्ये रंगात निर्माण होईल. डॉट बॉलने मॅच मध्ये महायुद्ध चांगलं होईल. बॉलर तयार आणखी किती चांगला बॉल रिलीज करत असताना डोक्याच्या वर्ण झालं. एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल आहे परंतु नाही आहे. एक सिंगल, 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव टोटल झालं. त्या 20 धाबा आता येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 23 धाब्यांची. 10 बॉल 23 रन, 23 रन 10 बॉल. मॅच ऑन. ज्ञानेश्वर चांगल्या अँगलने सध्या चांगल्या रिदमवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो ज्ञानेश्वर. समोर बॅटर रोहित कदम. रोहित कदम वेगवान, वेगवान प्रचंड वेग टाकत असताना बॉल निघून जातोय एस्टरच्या हातामध्ये. थेट आणखी किती डॉट बॉल. कमबॅक केलंय, कमबॅक केलंय ज्ञानेश्वरने. जबरदस्त गोलंदाजी आहे, जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी केली ज्ञानेश्वरने. सिद्ध करून दाखवतोय, प्रसिद्ध मिळवायचे तर सिद्ध करून दाखवावं लागतं. परंतु व्हाईट बॉल त्याच्यामध्ये 1 रन. अशा 2+1+1 अशा 2 टोटल झाल्यात त्या 21 रन बोर्डवरती. 22 धावा झालेल्या आहेत. आणखीन 21 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 9 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता. एकाच मोठा विकेट. वाव, जबरदस्त स्ट्रोक आलाय परंतु क्षेत्ररक्षक दादा इतनी गलती क्रिकेट में कभी नहीं चलती. इथे काय घडलंय? हातामध्ये आलेला खरं तर हा सोन्याचा गोळा धरती मातेला बहाल केलाय. कॅच ड्रॉप झाले रोहित कदमची, कॅच ड्रॉप झाले. इतनी गलती कभी क्रिकेट में नहीं चलती. फील्डिंग है खराब तो क्या करेंगे अशोक शराफ, वो भी कुछ नहीं कर सकते. सिंगल आली या बॉल वरती. टोटल झालं तर एकूण एकत्र टीमच्या 23 रन. 20 धाब्यांची गरज आहे. बॉलर ज्ञानेश्वर तयार. रोहित कदम वा यार जबरदस्त यार गोलंदाजी होते, जबरदस्त. डायरेक्ट हिट नाहीये कारण का तिथे कोणताही बॅकअपला क्षेत्ररक्षण नाहीये आणि तिथून मात्र 1 सिंगल येते. 1 सिंगलची मदत, 1 सिंगलचं योगदान सध्या थेंबे थेंबे तळे साचे. या ओव्हर मध्ये कोणताही मोठा फटका आला नाहीये आणि ही जमिनीची ही ताकद राहिली आहे. चांगल्या अंदाजाने मॅनेज केलंय. परफेक्शन, डायरेक्शन, त्याचा ऍक्युरेसी, त्याचा अँगल याचा वापर केलाय रोहित कदम. आणखीन किती डॉट बॉल आलाय. गोलंदाजी आवडली असेल तर खरं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. काय जबरदस्त या रोहित कदम, ऋतिक कदम सारख्या बॅटरला खरं तर थांबवलंय. विचार भाग पडावा लागलाय कारण का या षटकामध्ये धाबा आल्या फक्त त्या 5, येणारे 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 19 रनची. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. आता कोणता गोलंदाज? 2 गोलंदाजांनी चांगले मिळवणे. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा 19. ज्ञानेश्वरचे षटक हे अप्रतिम राहिले. या इनिंग्स मध्ये फक्त धावा दिल्या त्या 5, येणारे 6 मध्ये 19 रनची गरज आहे. जे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली होती याच षटकामध्ये बॅटिंग करायची आहे रोहित कदम आणि ऋतिक कदमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. जर आपल्या टीमला यश मिळवून द्यायचं असेल तर यशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर असणार आहे ऋतिक कदम, एक युवा खेळाडू, परंतु यश बॉलिंग ट्रॅक वरती बघा. यशच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची पिशवी काहीतरी जादू लिंबू टोणा घेऊन आलाय. पहिलाच बॉल अगदी याचा आपण पाहिला तर यॉर्कर पद्धतीचा टाकलाय. बॅट बॉलचा संपर्क झालाय परंतु जो संपर्क हवाय तो संपर्क नाहीये. सिंगल येते. 5 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. टोटल झाले ते आतापर्यंत एकूण टीमच्या 25. 5 बॉल 18चा समीकरण. मॅच ऑन आहे. इकडे बॅटिंग खराब होते परंतु बॅटिंग करणं महत्वाचं आहे. बॉलर येस तयार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षेत्र आता धावत पडत एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल नाहीये. इथे देखील एक सिंगल येते. स्वतः जवळ स्ट्राईक ठेवले तर बॅटर ऋतिक कदमने. 4 बॉल 17 धाब्यांची गरज. चांगली बॉलिंग होत असताना यशची बात आहे.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा ओसांडून धावा बॅटिंग केली होती दोन्ही बॅटरने. दुसऱ्या षटकामध्ये 5 आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 2 रन्स, 4 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. कुठे जाऊ नका, पाहत रका A1 जोडी चषक 2025. जबरदस्त मॅच चाललाय. एकात मोठा बिगिट हवाय रामेकर टीमला. तर जल्लोष होऊ शकतो डगआउट मध्ये. डॉट बॉल आला, जल्लोष होऊ शकतो. दुसऱ्या डगआउट मध्ये बॉल तयार आला. इथे जबरदस्त फटका मिस्टर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल थांबलाय, क्षेत्ररक्षक पडलाय. तोपर्यंत एकच सिंगल येते. आता 3 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार 1 चौकार 2 षटकार. मॅच ऑन. आता प्रत्येक बॉल निर्णायक बॅटिंग करणाऱ्या टीम साठी रामेकर संघ सध्या अडचणीत मध्ये आहे. यस, गवतामध्ये जर बॉल थांबला, अडकला, बॉल मिळाला नाही, हात वर केला तर 4 धावा दिल्या जातील. हा स्पर्धेचा नियम आहे. गवतामध्ये बॉल जर अडकला, तुम्हाला मिळाला नाही, तुम्ही हात वर केला तर 4 धावा. तुम्हाला तो बॉल कंपल्सरी शोधणं आहे. 3 बॉल 16ची मॅच. विकेटचा कोणताही पतन नाही, तो प्लस पॉइंट राहिला रामेकर टीम साठी. बॉलर यश तयार. या बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, ज्या आशा होता, ज्या निराशा होत्या, आता संपूर्ण हा डॉपेज आखले गेले, ते उद्ध्वस्त केलेत गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी राहिले. 2 बॉल 2 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची आवश्यकता. 1-9 त्याच्यावरती बिगिट, 4 बॉल वाहिट, त्याच्यानंतर बिगिटी मॅच बनेल. परंतु असं घडणार नाहीये, कारण का चांगला गोलंदाज यश आतापर्यंत फक्त 3 धावा दिल्यात. यशने चांगली बॉलिंग, चांगला बॉलिंग अटॅक स्पीड त्यांनी टाकलाय. जबरदस्त स्ट्रोक लंघन मध्ये बॉल पुन्हा एकदा थकला, थांबला, गवतामध्ये लपला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा बॉलची फिग उचललाय. तोपर्यंत कोणती धाव मिळत नाही या बॉलवरती. एका बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. धाबा सध्या पाहिलं तर फक्त 27 धाबा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. रामेकर टीम सध्या बॅकफुटला. औपचारिकता फक्त बाकी आहे. बॉल हवेमध्ये स्वार करत असताना आणि इथे मात्र मॅच जिंकलाय करतर टीम लाखवड 11 संघ. काय जबरदस्त यार गोलंदाजी केली यशने आणि 2 आघाडीच्या बॅटरला खरं थांबवलं गेलंय. पण नेक्स्ट मॅच कडे जाणार आहोत. परंतु प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देत आहोत. सामनावीरचा पुरस्कार, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना तब्बल 23 धावा त्याच्या